नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्या भरतीची जाहिरात इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच भारतीय गुप्तचर विभाग यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. सिक्युरिटी असिस्टंट म्हणजेच सुरक्षा सहाय्यक यासारखी पदे भरल्या जात आहेत. जागेचा विचार केला तर भरपूर जागा यावेळेस भरल्या जात आहेत. तब्बल 4,987 जागा आहेत. महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 298 जागा दिल्या गेलेल्या आहेत. शिक्षण पात्रतेमध्ये तुम्ही 10वी उत्तीर्ण जरी असाल तरी या पदासाठी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे. तर आज आपण या पदासाठी असणाऱ्या एकूण रिक्त जागा, वयोमर्यादा, परीक्षा, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत येत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच भारतीय गुप्तचर या विभागामध्ये निघालेल्या 4,987 रिक्त जागेच्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेला आहे, ज्यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मित्रांनो 3,717 वॅकन्सी करता अशाच पद्धतीची पदभरती असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठी या विभागामार्फत घेण्यात आलेली होती. त्या पदभरतीचा सुद्धा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर आय बटन मध्ये त्याची लिंक देतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्या पदाची माहिती घ्या आणि त्या पदासाठी अर्ज सादर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये 4,987 रिक्त जागांसाठी निघालेल्या सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह या पदाच्या पदभरतीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्याकरता महाराष्ट्रामध्ये 298 जागा इथे दिल्या गेलेल्या आहेत. 298 जागेसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांकरता एक सुवर्ण संधी आहे या पदासाठी अर्ज सादर करण्याकरता. त्याकरता जी शिक्षण पात्रता आहे 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती घेण्यात येत आहे. तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल किंवा अर्ज सादर करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज सादर करण्यापूर्वी या संपूर्ण पदभरतीची सविस्तर माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच भारतीय गुप्तचर विभाग यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट 4,987 जागांसाठी सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी घेण्यात येत असून त्याकरता पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये 4,987 जागा इथे भरल्या जात आहेत. तर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 298 जागा इथे दिल्या गेलेल्या आहेत. तर कोणत्या ठिकाणी वॅकन्सी आहे तर या ठिकाणी बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि नागपूर या ठिकाणी वॅकन्सी दिल्या गेलेल्या आहेत. मुंबईमध्ये 266 वॅकन्सी आहे, तर आपल्या नागपूरमध्ये 32 वॅकन्सी या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. तर या ठिकाणी लोकल लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. त्याकरता शिक्षण पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डोमासील प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. आणि जे वेतन आहे मित्रांनो, ते लेवल 3 चा पे स्केल असणार आहे. 21,700 ते 69,100 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी सॅलरी असणार आहे निवड झाल्यानंतर. त्यानंतर त्या पदासाठी स्पेशल सिक्युरिटी अलाउन्सेस 20%, बेसिक पे आणि इतर काही सोयी सुविधा शासन निर्णयानुसार तुम्हाला या पदासाठी वेतनासोबत दिल्या जाणार आहे. तर एक उत्कृष्ट वेतन आणि कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला 10वी पास या शिक्षण पात्रतेवर 298 जागांसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होत आहे. तेव्हा नक्की या संधीचा फायदा घ्या आणि या पदासाठी अर्ज सादर करा. अर्ज सादर करण्याकरता जी वयाची अट आहे ती 18 ते 27 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. SC ST करता 5 वर्ष वयामध्ये सूट असणार आहे. OBC करता 3 वर्ष वयामध्ये सूट या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारची वयोमर्यादेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर परीक्षेच्या स्वरूपाबाबत माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, टायर 1 मध्ये ऑनलाईन एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ टाईपची या ठिकाणी होणार आहे. टायर 2 मध्ये तुमची रिटन एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह टाईपची या ठिकाणी होणार आहे आणि टायर 3 मध्ये तुमची इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट या ठिकाणी होणार आहे. तर टायर 1 मध्ये कशा पद्धतीचा या ठिकाणी सिलेबस असणार आहे त्याची माहिती दिली आहे. तर बघा मित्रांनो, MCQ टाईप ऑब्जेक्टिव्ह टाईपची या ठिकाणी ही प्रश्नावली
असणार आहे. 5 सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहे. प्रत्येक सब्जेक्ट करता 20 प्रश्न असणार आहे. निगेटिव्ह मार्किंगची या ठिकाणी पद्धत असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही एक्झाम तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. तर टोटल मित्रांनो बघा 100 गुणांची ही परीक्षा होणार आहे. त्याकरता 1 तासाचा कालावधी असणार आहे. तर कोणकोणते सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे तर जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, जनरल स्टडीज अशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला टायर 1च्या एक्झाममध्ये इथे विचारला जाणार आहे. त्यानंतर टायर 2 मध्ये तुमची रिटन एक्झाम डिस्क्रिप्टिव्हची असणार आहे. त्याकरता 50 गुण असणार आहे. 1 तासाचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर टायर 3 मध्ये तुमची इंटरव्ह्यू होणार आहे. 50 गुणाची या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे एक्झामचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहे. तर कट ऑफ मार्क घेण्याकरता तुम्हाला 100 पैकी या ठिकाणी टायर 1च्या एक्झाममध्ये या ठिकाणी बघा कॅटेगरी वाईज इथे कट ऑफ मार्क्स दिलेला आहे. जनरल कॅटेगरीमध्ये 30 मार्किंगची आवश्यकता असणार आहे. ओबीसी करता 28 मार्किंगची, तर एससी एसटी करता फक्त 25 मार्किंगची आवश्यकता असणार आहे. तर ईडब्ल्यूएस करता 30 गुणांची या ठिकाणी आवश्यकता क्वालिफाय होण्याकरता इथे लागणार आहे. जे उमेदवार टायर 1 मध्ये पात्र ठरतील त्यांना टायर 2 करता बोलावलं जाणार आहे आणि जे उमेदवार टायर 1 आणि टायर 2 मध्ये पात्र ठरतील त्यांची इंटरव्ह्यू घेऊन या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे. आणि जे काही एक्झामचे सेंटर्स असणार आहे ते या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करता या ठिकाणी निवडावी लागणार आहे. त्याची जी काही सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती तुम्हाला जाहिरातीमधून या ठिकाणी मिळून जाईल. तर जाहिरातीची जी काही PDF आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा लगेच जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी कशा प्रकारे अर्ज सादर करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. 17 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. 26 जुलै 2025 या तारखेपासून या पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि याची एक्झाम फी आहे मित्रांनो, ती एक्झाम फी किती असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. एक्झामिनेशन फी म्हणून 100 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे आणि प्रोसेसिंग चार्जेस तुम्हाला 550 रुपये या ठिकाणी द्यावे लागणार आहे. तर मेल कॅन्डिडेटमध्ये जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी या कॅटेगरीतील उमेदवारांकरता 650 रुपये या ठिकाणी एक्झाम फी या ठिकाणी लागणार आहे. आणि जी SC ST कॅन्डिडेट आहे, एक सर्व्हिसमॅन आहे आणि जी महिला कॅटेगरी आहे त्यांच्याकरता फक्त 550 रुपये या ठिकाणी एक्झाम फी म्हणून लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करताना ती ऑनलाईन फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही भीम UPI, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड्स, मास्टर कार्ड, व्हिसा इत्यादी माध्यमांचा वापर करून ती एक्झाम फी या ठिकाणी भरू शकता. तर अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे काही पदभरतीच्या कंडिशन आहे, जे काही इन्स्ट्रक्शन आहे ती सर्व माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये किंवा डिटेल्स जाहिरातीमध्ये या ठिकाणी मिळून जाईल किंवा या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ती जाहिरात डाउनलोड करून तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही रिक्रुटमेंट मित्रांनो 4987 रिक्त जागांसाठी सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच भारतीय गुप्तचर विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदासाठी 10वी पास अशी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 298 जागा या ठिकाणी दिलेल्या आहे. तर अशा पद्धतीची ही पदभरती इंटेलिजन्स भारतीय गुप्तचर विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.